नमस्कार. मराठा आंदोलक, मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांची 22 तारखेला आम्ही भेट घेतली. भेट घेऊन चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर उपसमितीशी चर्चा करून तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन असं मी त्यांना आश्वासित केलं होतं. त्यांचे अनेक प्रश्न होते, ज्या प्रश्नाची उत्तरं देखील अनेक प्रश्नाची उत्तरं मिळाली आहेत. जे त्यांचं आंदोलन 30 तारखेला होणार होतं, जे त्यांनी माझ्या शब्दासाठी थांबवलं, त्या आंदोलनात न होण्यासाठीचा जो प्रयत्न होता तो देखील मी केला. आणि सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उदयजी सामंत यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली. आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल. समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांचा जो लढा आहे त्यामध्ये माझा देखील सहभाग निश्चितपणे राहील. आणि जे समाजाच्या हितासाठी कोणालाही न दुखवता योग्य पद्धतीने जे करता येईल ते देखील आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत. कुठल्याही समाजाला यामध्ये नुकसान होणार नाही याचा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे. आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच माननीय मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्याबरोबर मी प्रवास करणार आहे. तरी मला अपेक्षा आहे की समाजाला निश्चितपणे न्याय मिळेल आणि यामध्ये कोणालाही भावना दुखावणार नाही, त्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.